नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत करते। तुम्ही जर नोकरी करताय आणि तुमच्या पगारातून पीएफ डिडक्ट होतोय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये पीएफ वर काय टॅक्स लागतो किंवा पीएफ विड्रॉलच्या काय लिमिट्स आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। ईपीएफ म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड। तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला सॅलरी देताना बेसिक सॅलरीच्या 12% पीएफ डिडक्ट करेल आणि तो पीएफ फंडमध्ये डिपॉझिट करेल। त्याचबरोबर तो स्वतःसुद्धा 12% पीएफ तुमच्या नावाने त्या फंडमध्ये डिपॉझिट करेल। ईपीएफ फंडवरती करंटली 8.15% इंटरेस्ट गव्हर्नमेंट देतो। जर एम्प्लॉयरचं कॉन्ट्रिब्युशन एका वर्षात 7.5 लाखपेक्षा जास्ती असेल तर वरची जी काही अमाउंट आहे ती तुमच्या हातात सॅलरी म्हणून टॅक्सेबल होते। आता गव्हर्नमेंटने पीएफ विड्रॉवलच्या काही मर्यादा दिल्या आहेत। त्या मर्यादेप्रमाणे तुम्ही पीएफ मधनं अमाउंट विड्रॉ केली तर ती तुमच्या हातात नॉन टॅक्सेबल असेल। जसं की एक तुम्ही तुमच्या मेडिकल एक्सपेन्सेससाठी जर पीएफ मधनं अमाउंट विड्रॉ करताय तर मेडिकल एक्सपेन्सेस किंवा तुमच्या पगाराच्या 6 पट अमाउंट तुम्ही पीएफ मधनं नॉन टॅक्सेबल अमाउंट म्हणून विड्रॉ करू शकता। 2, तुम्ही जर तुमचं हाऊसिंग लोन रिपेमेंटसाठी पीएफ मधनं विड्रॉ करताय तर तुम्ही टोटल फंडच्या 90% अमाउंट त्या फंडमधनं विड्रॉ करू शकता जी तुमच्या हातात टॅक्स फ्री असेल। 3, तुम्ही फंडमधनं जर वेडिंगसाठी म्हणजे लग्नासाठी जर विड्रॉ करताय तर त्याच्यासाठी पहिले तुमची 7 वर्ष कंटिन्युअस सर्व्हिस झालेली पाहिजे। 7 वर्षाची कंटिन्युअस सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही 50% रक्कम त्या फंडमधनं विड्रॉ करू शकता। 4, समजा तुम्ही नोकरी करताय आणि काही कारणामुळे तुमची नोकरी गेली आहे आणि तुम्ही बेरोजगार झालाय तर बेरोजगार झाल्यापासून 1 महिन्यानंतर तुम्ही 75% रक्कम विड्रॉ करू शकता आणि 2 महिन्यानंतर बॅलन्स रक्कम तुम्ही विड्रॉ करू शकता। पीएफसाठी रिटायरमेंट एज 58 इयर्स आहे। रिटायरमेंटच्या वेळेस तुम्ही अप टू 90% पीएफमधली अमाऊंट टॅक्स फ्री विड्रॉ करू शकता। तुम्हाला जर 100% विड्रॉ करायची आहे तर वरच्या 10% तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल। तसंच तुम्हाला जर अजून 5 कंप्लीट वर्ष पूर्ण नाही झाली आहेत सर्व्हिसची आणि पीएफची रक्कम विड्रॉ करायची आहे तर ती रक्कम किती विड्रॉ करताय त्याप्रमाणे टीडीएस ठरेल। जर विड्रॉ करण्याची रक्कम 50,000च्या आत आहे तर तुमचा टीडीएस डिडक्ट नाही होणार, पण तीच रक्कम 50,000पेक्षा जास्ती असेल तर तुमचा 10% टीडीएस डिडक्ट केला जाईल। समजा तुम्ही ड्युरिंग द इयर जॉब स्विच करताय म्हणजे एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब स्विच करताय तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की तुम्ही पीएफची अमाउंट विड्रॉ करू नका, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर टॅक्स पे करावा लागणार नाही। तुम्ही ते अकाउंट पहिल्या एम्प्लॉयरकडनं दुसऱ्या एम्प्लॉयरकडे ट्रान्सफर करून घ्या। तुमची जर सर्व्हिसची 5 वर्ष कंप्लीट झालेली असतील तर त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही पीएफमधनं रक्कम विड्रॉ कराल तर ती तुमच्या हातात टॅक्स फ्री असेल। मी आशा करते की आजच्या व्हिडिओमुळे तुमचे पीएफ विड्रॉलची लिमिट्स आणि त्याच्यावर लागणाऱ्या टॅक्सचे कॉन्सेप्ट्स क्लिअर झाले असतील। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।